Hello, today we are going to discuss the second part of this chapter. Chapter is organisms and population. तर आपण आजच्या टॉपिक मधला फर्स्ट पॉइंट डिस्कस करू. तो आहे पॉप्युलेशन. दॅट इज पॉप्युलेशन कॅन बी डिफाइंड ॲज group of interacting and interbreeding organisms of the same species living in a defined geographical area which share or compete for similar resources. Definition मध्ये काय म्हटलेलं आहे की ऑर्गॅनिझम्सचा तो ग्रुप आहे, इंटरॅक्शन असलं पाहिजे, इंटरब्रीडिंग पॉसिबल झालं पाहिजे, एका स्पेसिफिक डिफाईन्ड जिओग्राफिकल एरियामध्ये ते राहिले पाहिजे, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असली पाहिजे सिमिलर रिसोर्सेससाठी. असा जर ग्रुप ऑर्गॅनिझम्स असेल तर दॅट पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज population. In other words, the population, it is defined as it is a group of organisms which can interact and interbreed among themselves of the same species living in unit area and unit time is called as a population. Thus, a single individual or a single organism in a given population, it is called as unit of population. म्हणजे त्या पॉप्युलेशनमधला एक इंडिव्हिज्युअल असेल तर त्या पॉप्युलेशनचा तो इंडिव्हिज्युअल असेल तर तो काय आहे, युनिट आहे. पॉप्युलेशन इकॉलॉजी ही पण एक टर्म आहे. पॉप्युलेशन इकॉलॉजी म्हणजे काय? पॉप्युलेशन इकॉलॉजी इज अ पार्ट ऑफ इकॉलॉजी. हा इकॉलॉजीचा एक पार्ट आहे विच लिंक्स इकॉलॉजी विथ पॉप्युलेशन डायनामिक्स, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. किंवा पॉप्युलेशन इकॉलॉजी हा काय कन्सेप्ट आहे की तो इकॉलॉजीचा एक कन्सेप्ट आहे की ज्या पर्टिक्युलर कन्सेप्टमध्ये त्या पॉप्युलेशनला आपण इकॉलॉजीसोबत लिंक करू, त्या पॉप्युलेशनला आपण जेनेटिक्ससोबत लिंक करू, त्या पॉप्युलेशनला आपण इव्होल्युशनसोबत लिंक करू. असं जर लिंकिंग पार्ट असेल इकॉलॉजी विथ पॉप्युलेशन, जेनेटिक्स विथ पॉप्युलेशन और इव्होल्युशन विथ पॉप्युलेशन, इट इज कॉल्ड ॲज अ पॉप्युलेशन इकॉलॉजी. ओके, तर आज आपण पॉप्युलेशनचे ॲट्रिब्यूट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स पुन्हा अजून डिस्कस करणार आहे. वेगवेगळे पॉप्युलेशनचे ॲट्रिब्यूट्स आहे. ॲट्रिब्यूट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स की पॉप्युलेशनमध्ये नॅटॅलिटी असते, पॉप्युलेशनमध्ये मॉर्टॅलिटी असते, पॉप्युलेशनमध्ये सेक्स रेशो असतो, पॉप्युलेशनमध्ये एज स्ट्रक्चर म्हणजे एज डिस्ट्रीब्युशन म्हणजे एज पिरामिड असते, पॉप्युलेशनमध्ये डेन्सिटी असते आणि पॉप्युलेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे ग्रोथ असते. या सगळ्या पॉईंट्सला आपल्याला एक एक डिस्कस करायचं आहे. त्याच्यापैकी पहिला पॉईंट आहे आज, दॅट इज कॉल्ड ॲज नॅटॅलिटी. नॅटॅलिटी म्हणजे काय? द नॅटॅलिटी इट इज अगेन कॉल्ड ॲज बर्थ रेट. The natality, it can be defined as it is the number of individuals born per unit area per 1000 individuals of a population. काय कळलं की 1000 पॉप्युलेशन मागे त्या पर्टिक्युलर गिव्हन एरियामध्ये गिव्हन टाईमला किती बर्थ झाले, दॅट इज कॉल्ड ॲज अ नॅटॅलिटी. म्हणून नॅटॅलिटीला पॉप्युलरली किंवा दुसऱ्या वर्ड्समध्ये आपल्याला काय म्हणता येईल, बर्थ रेट. नॅटॅलिटीचे दोन टाईप्स होतात. द वन इज कॉल्ड ॲज क्रूड, द अनदर इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक. The one is called as crude natality, the other is called as specific natality. So the crude birth rate is used to calculate the population size. For example, number of births per 1000 individuals per year म्हणजे एका वर्षात 1000 लोकांच्या मागे किती बर्थ झाले, that is simply called as crude birth rate. The other it is called as specific birth rate. आता हे specific birth rate आहे. या specific birth rate मध्ये एक मी एक्झाम्पल सांगतो. समजा एखादं पॉन्ड आहे, त्या पर्टिक्युलर पॉन्डमध्ये फिश आहे, फिश आहे कार्प फिश आहे, CARP. नंबर त्या पर्टिक्युलर फिशेसचा 200 आहे. आपण युनिट टाईम समजा एक वर्ष जर कन्सिडर केला, 200 कार्प फिशेस त्या पॉन्डमध्ये आहे आणि एक वर्षानंतर जाऊन पाहिल्यानंतर तिथे त्या पॉन्डमध्ये जर 800 कार्प फिशेस जर आपल्याला 200मध्ये वाढलेले दिसत असेल तर आपल्याला काय म्हणता येईल की एकानी 4 नवीन फिशेसला बर्थ दिला, एकानी 4 नवीन फिशेसला बर्थ दिला. दिस पर्टिक्युलर नॅटॅलिटी इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक. तर आपण फिश ही एक स्पेसिस कन्सिडर केली आणि त्या स्पेसिसला कन्सिडर करून त्याचं पॉप्युलेशन स्टडी केलं, म्हणून दिस पर्टिक्युलर पॉप्युलेशन दिस नॅटॅलिटी इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक नॅटॅलिटी और दिस इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक बर्थ रेट. ओके, द नॅटॅलिटी अगेन कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, दॅट इज द ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी अँड द रिअलाइज नॅटॅलिटी. ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी सिम्पली काय आहे की तो पण बर्थ रेटच आहे. 1000 इंडिव्हिज्युअल्सच्या मागे एका स्पेसिफिक टाईममध्ये किती बर्थ झाले त्यालाच आपण नॅटॅलिटी म्हटलेलं आहे. पण ॲब्सोल्यूट कशाला म्हटलेलं आहे की कुठलाही कॉम्पिटिशन नाही, सगळ्या रिसोर्सेस अवेलेबल आहे, फूड अवेलेबल आहे, वॉटर अवेलेबल आहे, कुठलीही कॉम्पिटिशन नाही आहे. आणि अशा स्टेटमध्ये जर त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमध्ये बर्थ होत असेल एका वर्षात 1000
1000 इंडिव्हिज्युअल्सच्या मागे, तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. सो इट इज द नंबर ऑफ बर्थ्स अंडर आयडियल कंडिशन्स. इट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. काय म्हटलं? इट इज द नंबर ऑफ बर्थ्स अंडर आयडियल कंडिशन्स. म्हणजे काही कॉम्पिटिशन नाही आहे, सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहे, वॉटर अवेलेबल आहे, फूड अवेलेबल आहे, प्रत्येक सिच्युएशन्स नॉर्मल आहे. अशी जर नॅटॅलिटी कॅल्क्युलेट केलेली असेल तर दॅट पर्टिक्युलर नॅटॅलिटी इट इज कॉल्ड ॲज अ ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी. अनदर इज कॉल्ड ॲज रिअलाइज. रिअलाइज म्हणजे काय? ॲब्सोल्यूट राहणार नाही नेहमीसाठी, कारण कॉम्पिटिशन आहे, फूडसाठी कॉम्पिटिशन आहे, वॉटरसाठी कॉम्पिटिशन आहे. ही कॉम्पिटिशन कन्सिडर करून जर नॅटॅलिटी कॅल्क्युलेट झालेली असेल ना, तर दॅट पर्टिक्युलर नॅटॅलिटी इट इज कॉल्ड ॲज रिअलाइज नॅटॅलिटी. सो व्हॉट इज रिअलाइज नॅटॅलिटी? इट इज द नंबर ऑफ बर्थ वेन एन्व्हायरमेंटल प्रेशर कम्स इन टू प्ले. ते काय म्हटलेलं की 1000 लोकांच्या मागेच नॅटॅलिटी कॅल्क्युलेट करायची आहे, पण एन्व्हायरमेंटल प्रेशर आहे. एन्व्हायरमेंटल प्रेशर आहे म्हणजे काय? कॉम्पिटिशन आहे. कारण त्या पॉप्युलेशनमध्ये सगळे इंडिव्हिज्युअल्स जे जगत आहे त्या सगळ्यांमध्ये कॉम्पिटिशन फूडसाठी आहे, वॉटरसाठी आहे, बाकीच्या फॅक्टर्ससाठी आहे. असं करून जर त्या पॉप्युलेशनमध्ये गिव्हन स्पेसिफिक टाईमला, स्पेसिफिक एरियामध्ये बर्थ रेट जर कॅल्क्युलेट केला तर दॅट इज कॉल्ड ॲज रिअलाइज. ॲब्सोल्यूट रिअलाइजमध्ये काय डिफरन्स होईल की ॲब्सोल्यूटमध्ये सगळ्या कंडिशन्स फेवरेबल आहे, रिअलाइजमध्ये सगळ्या कंडिशन्स फेवरेबल असेल असं सांगता येत नाही. तर कॅल्क्युलेट केलेली असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ रिअलाइज. The fact is that the absolute natality will always be more than the realized natality. करेक्ट आहे, कारण सगळं काही व्यवस्थित अवेलेबल असेल तर ॲब्सोल्यूट नॅटॅलिटी ही जास्तच राहणार आहे. पण तसं पॉसिबल नाही आहे, कारण कॉम्पिटिशन आहे, सगळ्यांना जगायचं आहे. त्या पॉप्युलेशनमध्ये एरिया लिमिटेड आहे. त्या एरिया लिमिटेड असल्यामुळे रिसोर्सेसची अवेलेबिलिटी नॉर्मल राहील असं सांगता येत नाही. त्याच्यामुळे रिअलाइज नॅटॅलिटी ही ॲब्सोल्यूट नॅटॅलिटीपेक्षा कमीच राहणार आहे. द नेक्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ पॉप्युलेशन इज मॉर्टॅलिटी. आता याच्या आधीच्या ॲट्रिब्यूटमध्ये काय माहीत झालं की त्या पॉप्युलेशनमध्ये बर्थ आहे, म्हणजे पॉप्युलेशनमध्ये फक्त बर्थच राहील का? नाही, पॉप्युलेशनमध्ये डेथ पण राहील. दॅट पर्टिक्युलर डेथ इज कॉल्ड ॲज मॉर्टॅलिटी. सो व्हॉट इज मॉर्टॅलिटी? इट इज द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स दॅट डाय पर युनिट एरिया, पर युनिट टाईम, पर 1000 इंडिव्हिज्युअल्स इन अ गिव्हन पॉप्युलेशन. इट इज कॉल्ड ॲज मॉर्टॅलिटी. काय समजलं? की त्या पॉप्युलेशनमध्ये, त्या स्पेसिफिक युनिट एरियामध्ये, त्या स्पेसिफिक टाईममध्ये किती इंडिव्हिज्युअल्सचा डेथ झाला त्याला म्हणतो आपण मॉर्टॅलिटी. हेन्स द मॉर्टॅलिटी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेथ रेट. म्हणजे आपल्याला काय माहीत झालं की पॉप्युलेशनमध्ये जसं नॅटॅलिटी आहे तसं मॉर्टॅलिटी आहे, जसं बर्थ आहे तसा डेथ आहे. पण जर त्या गिव्हन पॉप्युलेशनमध्ये मॉर्टॅलिटीचा रेट जर जास्त राहिला तर पॉप्युलेशनचा साईज डिक्रीज होईल. जर त्या पॉप्युलेशनमध्ये नॅटॅलिटीचा रेट जास्त राहिला तर पॉप्युलेशनचा साईज इन्क्रीज होईल. म्हणजे नॅटॅलिटी इन्क्रीजेस द साईज ऑफ द पॉप्युलेशन अँड मॉर्टॅलिटी डिक्रीजेस द साईज ऑफ द पॉप्युलेशन. मॉर्टॅलिटी इट इज अगेन ऑफ टू टाईप्स, दॅट इज ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी अँड द रिअलाइज मॉर्टॅलिटी. मग ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी म्हणजे काय? इट इज द नंबर ऑफ डेथ्स अंडर आयडियल कंडिशन्स. काय की त्या पॉप्युलेशनमध्ये सगळ्या कंडिशन्स आहे, अवेलेबल आहे, रिसोर्सेस अवेलेबल आहे, कुठेच काही कॉम्पिटिशन नाही, तरी पण त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनमध्ये जर डेथ असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी. रिअलाइज म्हणजे ॲक्च्युअल, कारण त्या पॉप्युलेशनमध्ये कॉम्पिटिशन फूडसाठी आहे, वॉटरसाठी आहे, अवेलेबल रिसोर्सेससाठी आहे. आणि ह्या कॉम्पिटिशन करताना त्या पॉप्युलेशनमध्ये डेथ जर होत असेल तर दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड ॲज रिअलाइज मॉर्टॅलिटी. रिअलाइज मॉर्टॅलिटीमध्ये काय कळलं? डेथ रेट आहे पण कंडिशन सगळ्या फेवरेबल नाही आहे किंवा कॉम्पिटिशन आहे. आता अशा कंडिशनमध्ये नॅचरली रिअलाइज मॉर्टॅलिटी ही ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटीपेक्षा जास्तच राहणार आहे. ओके, कळलं? द फॅक्ट इज दॅट द ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी विल ऑलवेज बी लेस दॅन द रिअलाइज मॉर्टॅलिटी. द नेक्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ द पॉप्युलेशन इज अ सेक्स रेशो. कसं डिफाईन करू सेक्स रेशोला? इट इज रेशो ऑफ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ वन सेक्स टू दॅट ऑफ द अदर सेक्स. म्हणजे याचा अर्थ काय? हा रेशो आहे कोणाकोणाचा? मेल आणि फिमेल्सचा त्या पर्टिक्युलर गिव्हन एरियामध्ये. द मेल्स अँड फिमेल्स इन द रेशो ऑफ 1:1 इज जनरली द मोस्ट कॉमन इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी. नॉर्मली फॉर एक्झाम्पल काय असायला पाहिजे की हा रेशो मेल आणि फिमेलचा 1:1 असायला पाहिजे. पण खालचा ग्राफ जर पाहिला इंडियाचा किंवा इंडियामधल्या स्टेट्सचा तर मेल्सचा नंबर जास्त आहे, फिमेल्सचा नंबर कमी आहे. जुन्या पिरियडमध्ये जर ऑब्झर्व केलं तर फिमेल्सचा नंबर हा खूप कमी होता मेल्सपेक्षा. ओके, द नेक्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ द पॉप्युलेशन इज एज डिस्ट्रीब्युशन अँड एज पिरॅमिड.
एज डिस्ट्रीब्युशनला कसं डिफाईन करता येईल? इट इज द एज वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ पॉप्युलेशन इन टू ग्रुप्स. म्हणजे वेगवेगळ्या एजेसचे इंडिव्हिज्युअल्स स्पेसिफिक ग्रुपमध्ये स्टडी करणे is called as age distribution, or in another words the age wise distribution of number of individuals in a given area at a specific unit time is called as a age structure. If the age distribution is plotted against the population, the resulting structure is called as age pyramid. काय म्हटलं या पॉइंटमध्ये? एज डिस्ट्रीब्युशन पॉप्युलेशनच्या अगेन्स्ट जर आपण प्लॉट केला तर जो ग्राफ मिळणार आहे दॅट ग्राफ इट इज कॉल्ड ॲज अ एज पिरामिड. पॉप्युलेशनमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स वेगवेगळ्या एजेसचे राहणार आहे. इन अ गिव्हन पॉप्युलेशन देअर आर व्हेरियस नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स बट द एज ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्स इज नॉट सेम. सो एज डिस्ट्रीब्युशनच्या कन्सेप्टने आपण पाहिलं तर आपलं पॉप्युलेशन आपल्याला 3 ग्रुपमध्ये डिवाईड करता येईल. 3 ग्रुप कोणते? प्री प्रोडक्टिव्ह, रिप्रोडक्टिव्ह आणि पोस्ट प्रोडक्टिव्ह. 0 to 15 इयर असेल तर प्री प्रोडक्टिव्ह, 15 to 44 इयर्स असेल तर रिप्रोडक्टिव्ह आणि 45 to 85 प्लस असेल तर पोस्ट प्रोडक्टिव्ह. चला आता या ग्राफमध्ये बघा 4 ग्राफ आहे. 4ही ग्राफ कशी प्लॉट केलेले आहे? एका ॲक्सिसला एज डिस्ट्रीब्युशन घेतलेलं आहे, दुसऱ्या ॲक्सिसला पॉप्युलेशन घेतलेलं आहे. या ग्राफवरून 4ही ग्राफवरून एक आयडिया क्लिअर होते की सगळीकडे सगळ्या पॉप्युलेशनमध्ये साईज सारखा नाही, एज डिस्ट्रीब्युशन पण सारखं नाही. म्हणून 4 वेगवेगळ्या प्रकारचे एज पिरामिड दिसतात. बेसिकली हे 3च प्रकारचे, एक एक्सपांडिंग आहे, एक स्टेबल आहे, एक डिक्लाइनिंग आहे. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये काय दिसते की प्री प्रोडक्टिव्ह नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स हे जास्त आहे कोणापेक्षा? पोस्ट प्रोडक्टिव्हपेक्षा. प्री प्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्सचा नंबर जर जास्त असेल तर ते काय इंडिकेट करते की नॅटॅलिटी म्हणजे बर्थ रेट हा जास्त आहे. ते पुढे जाऊन रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे पॉप्युलेशनचं साईज इन्क्रीज होणार आहे. म्हणून या पॉप्युलेशनला पहिल्या ग्राफवरून आपल्याला काय म्हणता येईल की दॅट इज कॉल्ड ॲज एक्सपांडिंग पॉप्युलेशन. तर या ग्राफवरून आपल्याला काय दिसलं की प्री प्रोडक्टिव्ह काय इंडिकेट करते? नॅटॅलिटी. आणि पोस्ट प्रोडक्टिव्ह काय इंडिकेट करते? मॉर्टॅलिटी. प्री प्रोडक्टिव्ह जिथे जास्त असेल ते पॉप्युलेशन एक्सपांडिंग राहील, पण पोस्ट प्रोडक्टिव्ह म्हणजे जिथे मॉर्टॅलिटी रेट जास्त राहील ते पॉप्युलेशन कसं राहील? डिक्लाइनिंग. दुसऱ्या ग्राफमध्ये काय दिसते की प्री प्रोडक्टिव्ह नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे जे रेड इंडिकेट केलेलं आहे त्याचा नंबर वाढतो आहे, पण तो हळूहळू वाढतो आहे. मग असं जर वाढत असेल तर या पर्टिक्युलर पॉप्युलेशनला आपल्याला एक्सपांडिंग पॉप्युलेशन म्हणावं लागेल, पण स्लोली एक्सपांडिंग पॉप्युलेशन. पहिल्या ग्राफ आणि दुसऱ्या ग्राफमध्ये दोन्हीला एक्सपांडिंग म्हटलेलं आहे. दोनमध्ये फरक काय? पहिल्यामध्ये स्पीडीली वाढत आहे, दुसऱ्यामध्ये स्लोली वाढत आहे. पहिल्या ग्राफमध्ये रेड पार्ट ऑब्झर्व करा, स्पीडीली इन्क्रीज होत आहे, पण दुसऱ्या ग्राफमध्ये ऑब्झर्व केलेलं असेल तर स्लोली इन्क्रीज होत आहे. दोन्हीमध्ये इन्क्रीजच होत आहे. दॅट्स वाय बोथ द पॉप्युलेशन आर कॉल्ड ॲज एक्सपांडिंग पॉप्युलेशन, बट फर्स्ट इज कॉल्ड ॲज रॅपिडली एक्सपांडिंग पॉप्युलेशन, द सेकंड इट इज कॉल्ड ॲज स्लोली एक्सपांडिंग पॉप्युलेशन. तिसऱ्या ग्राफमध्ये ऑब्झर्व केलं असेल तर प्री प्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्हचा नंबर सारखा आहे, जवळजवळ. मग असं जर पॉप्युलेशन असेल तर नॅचरली प्री प्रोडक्टिव्ह हा रिप्रोडक्टिव्हमध्ये कन्वर्ट होणार आहे. आजचा प्री प्रोडक्टिव्ह आणि रिप्रोडक्टिव्हचा नंबर जर सारखा असेल तर पुढे जाऊन प्री प्रोडक्टिव्ह रिप्रोडक्टिव्हमध्ये कन्वर्ट होत असेल तर तो पण नंबर सारखा राहील, म्हणजे पॉप्युलेशन स्टेबल राहील. त्या ग्राफमध्ये काय दिसते की प्री प्रोडक्टिव्ह नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्सचा नंबर हा कमी होत आहे, म्हणून या पॉप्युलेशनला आपण काय म्हणू? डिक्लाइनिंग पॉप्युलेशन. ओके. हेन्स फायनली the age distribution show that the population it is of 3 different types. Either the population is expanding, or the population is stable, or the population is declining. If the number of individuals in a given population, if it is with more number of pre-productive group, that particular population it is called as expanding. If the number of individuals in a given population of pre-productive and reproductive group if it is stable or same, that population it is called a stable population. And if in a given population the number of individuals of post productive individuals if more than the pre-productive, then it is called as a declining population. Okay. The next attribute of the population is population density. कसं डिफाइन करता येईल या population density ला? It is the total number of individuals living per unit area at a specific time.
काय कळलं? त्या स्पेसिफिक टाईमला त्या स्पेसिफिक एरियामध्ये किती नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रेझेंट आहे, लिव्हिंग आहे. दॅट इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन डेन्सिटी. दिस इज डेसिग्नेटेड ॲज कॅपिटल N. मग पॉप्युलेशन डेन्सिटी आपल्याला स्टडी करायची असेल तर पॉईंट आपल्याला पाहावं लागेल पॉप्युलेशन ग्रोथ. ओके, मग ग्रोथ म्हणजे काय? इट इज द नेट डिफरन्स बिटवीन द ॲडिशन अँड डिलिशन ऑफ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ गिव्हन पॉप्युलेशन पर युनिट टाईम. काय म्हटलं या डेफिनेशनमध्ये? की त्या स्पेसिफिक एरियामध्ये त्या स्पेसिफिक टाईमला नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती ॲड झाले, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती डिलीट झाले, याचा जो डिफरन्स आहे दॅट डिफरन्स इट इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन ग्रोथ. ॲडिशन नॅटॅलिटीमुळे होईल, डिलिशन मॉर्टॅलिटीमुळे होईल. नॅटॅलिटी इट इज कॉल्ड ॲज बर्थ रेट, ॲडिशन आहे. मॉर्टॅलिटी इट इज कॉल्ड ॲज अ डेथ रेट, डिलिशन आहे. पण फक्त नॅटॅलिटी मॉर्टॅलिटीमुळे आपल्याला ग्रोथ कॅल्क्युलेट नाही करता येणार, कारण त्या पॉप्युलेशनमध्ये आपल्याकडून बाहेर इंडिव्हिज्युअल्स जाणार आहे आणि बाहेरून आपल्याकडे इंडिव्हिज्युअल्स आत येणार आहे. सो द ग्रोथ इट डिपेंड्स अपॉन नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी, आयमिग्रेशन अँड इमिग्रेशन. मग आयमिग्रेशन आणि इमिग्रेशन काय आहे? ॲक्च्युली दीज आर द टाईप्स ऑफ मायग्रेशन. द फर्स्ट इज आयमिग्रेशन अँड द सेकंड इज इमिग्रेशन. आयमिग्रेशन म्हणजे काय? सोपं बाहेरच्या पॉप्युलेशनमधून आपल्या पॉप्युलेशनमध्ये जर नवीन इंडिव्हिज्युअल्स ॲड होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज आयमिग्रेशन. पण आपल्या पॉप्युलेशनमधून जर बाहेरच्या पॉप्युलेशनमध्ये दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये कोणी इंडिव्हिज्युअल जात असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज इमिग्रेशन. म्हणजे सोपं, आयमिग्रेशनमुळे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आपल्या पॉप्युलेशनमध्ये वाढणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ॲडिशन. इमिग्रेशनमध्ये आपल्या पॉप्युलेशनमधून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स जाणार आहे किंवा आपल्या पॉप्युलेशनमधून तो साईज त्यांचा गेलेल्यांचा कमी होणार आहे, म्हणून त्याला म्हणता येईल आपल्याला डिलिशन. दॅट इज नॅटॅलिटी अँड आयमिग्रेशन increases usually the size of the population. The mortality and immigration usually decreases the size of the population. So if n is the population density at time t, then its density at time t plus 1 can be calculated as n at time t plus 1 is equal to n at time t plus population growth. That is difference between addition and deletion. Here B indicates the birth rate, natality, I indicates the immigration, D indicates the death rate, that is mortality, and E indicates the immigration. Okay. आतापर्यंत आपण काय शिकलो? पॉप्युलेशन ग्रोथ. काय माहिती झालं पॉप्युलेशन ग्रोथमध्ये? की हा डिफरन्स आहे. कशाचा डिफरन्स आहे? ॲडिशन आणि डिलिशनचं गिवन पॉप्युलेशनमध्ये. ठीक आहे. पण याच्यासोबतच आपल्याला पाहावं लागेल की ग्रोथचे पुन्हा अजून ग्रोथचे आपल्याला दोन टाईप्स ऑब्झर्व करता येईल. द वन इट इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल ग्रोथ, द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ लॉजिस्टिक ग्रोथ. एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय? ॲक्च्युली ग्राफ जर पाहिला तर ग्राफ प्लॉट केलेला आहे टाईम अगेन्स्ट नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ओके. या ग्राफमध्ये ग्रोथ दोन प्रकारच्या असतात. The one is exponential growth, the another is logistic growth. जर ग्राफ आपण प्लॉट केला टाइम अगेन्स्ट नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स तर आपल्याला या ग्राफमध्ये दोन टाईपच्या ग्रोथ दिसतात. एक एक्सपोनेन्शियल, दुसरं लॉजिस्टिक. जे रेड कलरचं दिसत आहे ते एक्सपोनेन्शियल ग्रोथ आणि जे ब्ल्यू कलरचं दिसत आहे ते लॉजिस्टिक ग्रोथ. ओके. आपण आता हे डिटेल ऑब्झर्व करू पुढच्या स्लाईडमध्ये. एक्सपोनेन्शियल ग्रोथ. एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे काय? इफ द रिसोर्सेस इन द हॅबिटॅट आर अनलिमिटेड द साईज ऑफ द पॉप्युलेशन इन्क्रीजेस बाय एक्सपोनेन्शियल और जिओमेट्रिक प्रोपोर्शन. काय म्हटलं आहे की समजा हॅबिटॅट जर अनलिमिटेड असेल, जर असेल पॉप्युलेशन त्या पर्टिक्युलर साईज त्या एरियामध्ये इन्क्रीज होणारच आहे. म्हणजे या ग्राफमध्ये पहा, ग्राफ ऑब्झर्व जर केला इनिशियल ग्रोथ स्लो आहे पण सेकंड ग्रोथ विदाउट एनी बर्थ लिमिटेशन्स आहे, कारण एरिया सफिशियंट आहे, एरिया खूप लार्ज आहे, त्याच्यामुळे पॉप्युलेशनचं साईज इन्क्रीज होणार आहे. इन दिस एव्हरी स्पेसिस ग्रो इनॉर्मसली इन शॉर्ट टाईम. अवेलेबल एरिया, अवेलेबल रिसोर्सेस अवेलेबल असेल, फुल क्वांटिटीमध्ये असेल तर नॅचरली त्या पॉप्युलेशनचं साईज इन्क्रीजच होणार आहे. यावेळेस या पर्टिक्युलर ग्रोथला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल ग्रोथ. पुढली स्लाईड बघा. लॉजिस्टिक ग्रोथ. या ग्राफमध्ये ऑब्झर्व करा, इनिशियल ग्रोथ स्लो आहे, सेकंड ग्रोथ फास्ट आहे, फायनल ग्रोथ स्टेडी आहे. इफ द रिसोर्सेस आर लिमिटेड, इनिशियली पॉप्युलेशन शो लॅग फेज फॉलोड बाय लॉग फेज अँड फायनली ड्यू टू कॉम्पिटिशन द स्टेशनरी फेज. म्हणजे याच्यात काय म्हटलेलं आहे की इनिशियल ग्रोथ जी जर स्लो असेल तर तिला लॅग फेज म्हणतो
सेकंड ग्रोथ जर फास्ट असेल तर तिला लॉग फेज म्हणतात आणि थर्ड फेज जर स्टेशनरी असेल तर त्याला स्टेशनरी फेज किंवा स्टेडी फेज म्हणतात. This type of growth curve, because it looks like capital S, it is also called as S curve or it is called as a sigmoid growth curve. This type of population growth, it is also called as Warulust Pearl logistic growth. Once the highest growth of population is attained, no further growth is possible. This is called as carrying capacity for that species in that habitat. काय म्हटलेलं आहे की एकदा तो एरिया जर त्या एरियामध्ये पॉप्युलेशनमधल्या नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्सचा नंबर मॅक्झिमम रीच अटेंड झालेला असेल तर नॅचरली त्याच्यापुढे पॉप्युलेशनचं साईज इन्क्रीज होणार नाही. ती त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनची कॅपॅसिटी झाली. दॅट कॅपॅसिटी इट इज कॉल्ड ॲज अ कॅरिंग कॅपॅसिटी. ओके, थँक्यू.